की वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावे, त्याचबरोबर आम्हालाही थोडंसं मार्गदर्शन करावं. तर सर थँक्यू. जेवण केलं सगळ्यांनी? कोणी राहिलंय का? जर कोणी राहिला असेल तर आवर्जून जेवण करा. आम्हाला तर जेवण फार आवडतं. किती जण आवडलं जेवण? काही असे बसले, काही हात वर गेले. काही असे पाहुणे असतात लग्नाचं राहणं ते सगळ्यांची तारीफ करतात, जेवणाची, पाहुण्यांची, रावळ्यांची. पण काही असे असतात ते फक्त बघतात काय केलं राहील, असं कोणते नाही. तर मला असं वाटतं गोरे आणि अवतारे फॅमिलीसाठी आपण इथं जोरदार टाळ्या करूया की एवढा सुंदर सण आज पवित्र भूमी माऊलींची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची. आणि आज तुम्ही सगळे वेळात वेळ काढून परिवारासोबत, महिला आहेत, पुरुष आहेत, चिल्लर कंपनी पण आहे, आणि सगळेजण येऊन आज एवढा सुंदर क्षणाची तुम्ही शोभा वाढवली. खरंच मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज हा जो प्रसंग आपल्या आयुष्यात आलाय तर याचं कारण म्हणजे गोरे परिवार आणि अवतारे परिवार. कारण की अवतारे कुटुंबामध्ये जे वधू आहे तिचे आई वडील असतील, तिचे बंधू तानाजी सर असतील, बहीण मॅडम असतील, आणखी बहीण, फार मोठं त्यांनी समाजकार्य केले, फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अवतारे कुटुंबाचं. आज आध्यात्मिक कार्य करताय, समाजकार्य करताय, लोकांच्या सुखदुःखात सामील होत आहे. आणि त्यानंतर गोरे कुटुंबामध्ये जे गणेश आहेत त्यांचे आई वडील, त्यानंतर चुलते विजय गोरे सर त्यांची पत्नी, या कुटुंबाकडून सुद्धा आज समाजकार्य होते, आध्यात्मिक कार्य होते. आणि असे दोन्ही कुटुंबाचं चांगली परंपरा, चांगले गुण, चांगले संस्कार असणारे दोन कुटुंब आजचा जो क्षण आहे, वधू अनुष्का अवतारे आणि वर गणेश गोरे, हे दोघं एकत्र येऊन आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात. माझी पण सुरुवात झाली नवीन आयुष्याला. तेव्हा आपल्याला असं वाटायचं सगळे आमच्याकडेच पाहिजे, कोणाकोणाच जाते ना, असं शेण आलता काही तर अनुभव 100 लग्न केले असते. पण आम्ही जेव्हा लग्नात जायचो फक्त जेवायला जायचो, नवरदेव काय घेणं नव्हता. पण म्हणतात ना वयामानानुसार अनुभव येतो आपल्याला. आणि ज्यांचे लग्न होऊन गेले त्यांना वाटत असेल वा या लढायला, बरोबर ना? पाहुणे कशाला तर माहित नाही, पण नवरदेव नवरी एकमेकांसाठी येतात. आणि नवरीचे आणि नवरदेवाचं लगबग असती, कोणी राहिलं तर नाही ना. नाही आजकाल लय फुगाफुगी वाटती, मला साडीच भेटली नाही, मला सत्कारच घेतला नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कारण की आज हे दोन्ही नऊ वधूवर एकत्र येऊन आपल्या जीवनाची सुरुवात करतात. आणि संसारामध्ये गणेश आणि अनुष्का, आज मला पण लग्नाचा अनुभव आता किती वर्षात झालाय की होता, कारण की अॅनिव्हर्सरी लक्षात नाहीये. पण संसारामध्ये फक्त सुख नाही भेटणार, दुःख पण भेटणार. तर तुम्ही दोघांनी एकमेकाचे गुण दुर्गुणाला ऍक्सेप्ट करावं लागेल, सुख दुःखात एकमेकाची साथ द्यावा लागेल. आणि तुम्ही दोघांनी जर एकमेकावर विश्वास ठेवला आणि तुमचे कर्तव्य पार पाडले तर खरंच गृहस्थ आश्रम काय असतो, खरंच संसार कसा करावा, असा हजारो लाखो कुटुंबाला तुम्ही एक दिवस एक्झाम्पल म्हणून मला दाखवता. होईल पॉसिबल? तर आज एवढ्या पावनभूमीमध्ये म्हणतात भारतात सगळ्यात आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र समजलं जातं पूर्ण भारतामध्ये. कारण की मला तर वाटतं मी महाराष्ट्रीयन आहे, मला प्राऊड आहे. कारण की इथं अध्यात्म आहे, इथं जगद्गुरु तुकाराम महाराज आले भक्ती घेऊन, आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आले शक्ती घेऊन. जिथं भक्ती आणि शक्तीचा संगम घडतो, मला असं वाटतं त्या समाजात फार जबरदस्त पाया तयार होऊ शकतो सुखात जगण्याचा आणि दुःखाला पण सामना करण्याचा. तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील.
पण जर आध्यात्मिकतेचा सहारा घेतला, कारण की उन्हाळा पावसाळा जेव्हा येतो ना जीवनामध्ये, तसंच आम्ही सगळे अनुभवी लोक सांगतो की फायटिंग पण होती, भांडण पण होतं, आणि सगळ्या सिच्युएशन मध्ये सगळ्या गोष्टीला सामावून घेऊन तुम्ही संसार करता. तर मला असं वाटतं तुमच्या थ्रू तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे, आई वडिलांची सेवा व्हावी आणि समाजकार्य चांगलं व्हावं, आणि सगळ्यात महत्त्वाची इच्छा की तुमच्या दोघांकडून भगवंताची भक्ती व्हावी. याच्यासोबत मी माझे बोलू शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.